निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टेकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर. या आठवड्यामध्ये गुरुपुष्यामृत योग आणि कालभैरव जयंती येत आहे. या वर्षातील हा शेवटचा अमृत योग आहे. गुरुपुष्य योगावर कुठलेही शुभ कार्य करण्यास हरकत नाही. जावळ, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, तसेच वाहन, सोने आणि संपत्तीच्या खरेदीसाठी, तसेच कोणतेही विशेष काम सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे शुभ मानले जाते. हा वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग असल्याने तुमच्या महत्वाच्या कामासाठी हा योग चांगला आहे. हा योग 21 नोव्हेंबरला सूर्योदयापासून दुपारी 3:36 पर्यंत आहे. आता पाहूया या आठवड्यातील महत्वाचे दिवस. 18 नोव्हेंबर संकष्टी चतुर्थी, 21 नोव्हेंबर गुरुपुष्यामृत योग, 23 नोव्हेंबर कालाष्टमी, कालभैरव जयंती. आता हा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार ते पाहू. तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. चतुर्थेश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण तुम्हाला प्रवासाचे योग देईल. भावंडांच्या भेटीचे योग येतील. तृतीय षष्ठेश बुध सध्या अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे प्रवासामुळे त्रास होऊ शकतो किंवा प्रवासामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घेणे या आठवड्यामध्ये आवश्यक आहे. नोकर वर्गाकडून तुम्हाला कामे करून घ्यावी लागणार आहे. कर्जाच्या किंवा कोर्टाच्या कामामध्ये फारसे यश मिळणार नाही. त्यामुळे ही कामे सध्या पुढे ढकलावी. चतुर्थ स्थानातील राशी स्वामी मंगळ जमिनीच्या व्यवहारामध्ये फायदा देईल. परंतु राशी स्वामी मंगळ आपल्या नीच राशीत असल्याने व्यवहारामध्ये काही फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. मातृसौख्य चांगले लाभेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. पंचमेश रवी अष्टम स्थानात असल्याने संततीबाबत थोडी चिंता या आठवड्यामध्ये राहील. कलाकारांना आठवडा साधारण जाईल. नवीन संधी या आठवड्यामध्ये कमी मिळतील. नवीन कामासाठी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. धनेश सप्तमेश शुक्र भाग्यस्थानात असल्याने वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग येतील. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील, पण व्ययेश गुरु खर्च देईल. त्यामुळे बचत होणे सध्या अशक्य वाटत आहे. भाग्येश गुरु धनस्थानात असल्याने धार्मिक कार्याशी संबंधित जातकांसाठी उत्तम काळ आहे. उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. वडिलांकडून धनलाभाचे योग येण्याची शक्यता आहे. दशमेश लाभेश शनी लाभस्थानामध्ये आहे. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. थोडा आळस अंगामध्ये येऊ शकतो. त्यामुळे त्याचा परिणाम कामावर होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासोबत जास्त वेळ घालवता येईल. व्ययस्थानातील राहू परदेशी स्थायिक IT क्षेत्रातील जातकांसाठी चांगला आहे. त्यांची त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती होईल. दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. तृतीयेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. तृतीयेश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण भावंडांकडून धनलाभाचे योग देऊ शकतो. पत्रकार, संपादक आणि लेखक जातकांना आठवड्याच्या सुरुवातीलाच उत्तम धनलाभ होतील. धनेश बुध सप्तम स्थानात असल्याने जोडीदाराकडूनही धनलाभाचे योग येतील. एकूण आठवड्याची सुरुवातच चांगली होईल. बुध पंचमेश असल्याने संतती सौख्य तसेच कौटुंबिक सौख्य देखील चांगले लाभेल. प्रेमीजनांना विवाहाचे योग येतील. कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. चतुर्थेश रवी देखील सप्तम स्थानात आहे. घरातील वातावरण या आठवड्यामध्ये चांगले राहील. सरकारी कामे करण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे. मातृसौख्य उत्तम लाभेल. सप्तमेश मंगळ तृतीय स्थानात असल्याने जोडीदाराला प्रवासाचे योग येतील. या प्रवासामुळे जोडीदाराला त्रास होण्याची शक्यता आहे. वैवाहिक सौख्य साधारण लाभेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल.
कामानिमित्त प्रवास योग येतील. राशी स्वामी शुक्र सध्या अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे वृषभ राशीतील जातकांनी आपल्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. महत्वाची कामे सध्या पुढे ढकललेली उत्तम आहेत, जसे की कोर्टा संबंधित आणि कर्जा संबंधित कामे. नोकर वर्गाकडून या आठवड्यामध्ये तुम्हाला कामे करून घ्यावी लागणार आहेत. या आठवड्यामध्ये इच्छापूर्तीचे योग येतील, तसेच अचानक धनलाभाचे योग देखील येऊ शकतील. तुम्हाला जर एखादे गूढशास्त्र शिकण्यामध्ये रस असेल तर हा काळ उत्तम आहे. भाग्येश दशमेश शनी दशम स्थानात आहे. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. कामात बदल करण्यासाठी किंवा नोकरीमध्ये बदल करण्यासाठी सध्याचा काळ उत्तम आहे. तुम्ही करत असलेल्या एखाद्या कामास उशीर होऊ शकतो, परंतु ते काम पूर्ण होईल. तुमच्या नोकरीच्या दृष्टीने घेतलेले उच्च शिक्षण फायदेशीर ठरेल. धार्मिक यात्रा या आठवड्यामध्ये होऊ शकतील. व्ययश मंगळ तृतीय स्थानात असल्याने प्रवासामध्ये जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवाराशी भेटीचे योग या आठवड्यामध्ये येऊ शकतील. मारुतीची उपासना सुरू ठेवा. मिथुन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. आठवड्याच्या सुरुवातीलाच धनेश चंद्राचे तुमच्या राशीतून होणारे भ्रमण तुम्हाला आर्थिक लाभ देऊन जाईल. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील. राशी स्वामी बुध षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे मामाच्या भेटीचे योग येतील. विरोधकांचे तुमच्या समोर काही चालणार नाही. नोकर वर्गाकडून सहकार्य मिळेल. कोर्टाच्या तसेच सरकारी कामामध्ये यश मिळेल. कर्जाची कामे पूर्ण होतील. धनेश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण आणि षष्ठेश मंगळाची धनस्थानातील उपस्थिती या आठवड्यात तुमच्यासाठी नोकरीमध्ये आर्थिकदृष्ट्या उत्तम योग तयार करत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. तृतीयेश रवी षष्ठ स्थानात असल्याने भावंडांच्या भेटीचे योग येतील. कामानिमित्त प्रवास घडेल. मातृसौख्य चांगले लाभेल. पंचमेश व्यय शुक्र सप्तम स्थानामध्ये आहे. प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग तयार झालेले आहेत. मुलांना या आठवड्यामध्ये लांबचे प्रवास घडू शकतील. संतती सौख्य चांगले लाभेल. कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल. व्यावसायिक दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहेत. सप्तमेश दशमेश गुरु व्ययस्थानामध्ये वक्री आहे. नोकरीतील वातावरण या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी चांगले राहील. कामाचा ताण कमी राहील. परदेशी जाण्याचे योग येऊ शकतील. कामानिमित्त होणारे प्रवास आता कमी होतील. जोडीदाराशी संबंध या आठवड्यामध्ये चांगले राहतील. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यापारामध्ये जास्त फायदा होईल. अष्टमेश भाग्येश शनी भाग्यस्थानामध्ये मार्गी झालेला आहे. भाग्येश शनीची 10वी दृष्टी सध्या राशी स्वामीवर येत आहे. त्यामुळे भाग्यामध्ये वृद्धी होईल. तुमच्या हातातील कामांना थोडाफार वेळ लागू शकतो, मात्र यश निश्चित मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. उच्च शिक्षणासाठी हा काळ योग्य आहे. मारुतीची उपासना सुरू ठेवा. कर्क रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. राशी स्वामीचे व्ययस्थानातील भ्रमण तुम्हाला खर्चात टाकू शकते. व्ययश तृतीयेश बुध पंचम स्थानामध्ये आहे. मुलांना या आठवड्यामध्ये लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतील. पंचम स्थानामध्ये बुधाबरोबर धनेश रवी देखील आहे. कलाकारांसाठी सध्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. कामामध्ये वाढ होऊन उत्तम धनलाभ होतील. परदेश दौरे देखील घडू शकतात. लग्नस्थानातील पंचमेश दशमेश मंगळ नोकरीमध्ये तुमच्यासाठी फारसे चांगले वातावरण देणार नाही. वरिष्ठांकडून कामाचा दबाव तुमच्यावर येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सतत चिंतेत राहाल. कामाचा ताण वाढल्यामुळे तुमची चिडचिड होण्याची देखील शक्यता आहे. चतुर्थेश लाभेश शुक्र सध्या षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे आणि षष्ठेश भाग्येश गुरु लाभस्थानामध्ये आहे. हे ग्रहमान तुमच्यासाठी चांगले आहे. नोकरीमध्ये जरी त्रास असला तरी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. तुम्हाला तुमच्या इच्छांची पूर्तता करता येईल. नोकर वर्गाकडनं या आठवड्यामध्ये चांगले सहकार्य लाभेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. कर्जाची कामे पूर्ण व्हायला मदत होईल. मामाकडनं पाठिंबा तुम्हाला या आठवड्यामध्ये मिळेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. मातृसौख्य चांगले लाभेल. उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल.
भाग्यस्थानातील राहूमुळे IT क्षेत्रात तसेच इंटरनेटशी संबंधित उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. सप्तमेश अष्टमेश शनी अष्टम स्थानामध्ये मार्गी झालेला आहे. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. विवाह करण्यासाठी मात्र थोडे दिवस थांबावे लागू शकते. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. अष्टमेश शनी अष्टम स्थानात असल्याने अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. वातासारखे विकार वाढण्याची शक्यता आहे. गुडघेदुखीचा त्रास असलेल्यांनी स्वतःला जपावे. दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा. सिंह रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. व्ययश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. व्ययश चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण तुम्हाला विनाकारण चिंता देऊ शकते. लाभेश धनेश बुध सध्या चतुर्थ स्थानामध्ये आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. घरासंबंधित तसेच वाहनासंबंधित लाभ होण्याची शक्यता या आठवड्यात आहे. राशी स्वामी रवी देखील चतुर्थ स्थानात असल्याने नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी हा काळ उत्तम आहे. मातृसौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. परंतु चतुर्थेश मंगळ व्ययस्थानात असल्याने आईच्या तब्येतीबाबत थोडी चिंता राहील. लांबच्या प्रवासाचे योग या आठवड्यात येऊ शकतात. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा विचार करत असलेल्या जातकांसाठी सध्या योग्य संधी उपलब्ध होतील. धार्मिक गोष्टी हातून जास्त घडतील. पंचमेश अष्टमेश गुरु वक्री असून दशम स्थानामध्ये आहे. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगल्या संधी उपलब्ध होतील. संतती सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. नोकरीतील कामाचा ताण या आठवड्यात जास्त जाणवणार नाही. दशमेश तृतीय शुक्र पंचम स्थानात आहे. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी सध्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. कामानिमित्त होणारे प्रवास या आठवड्यात कमी होतील. भावंडांच्या भेटीचे योग येतील. कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल. कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. षष्ठेश सप्तमेश शनी सध्या सप्तम स्थानामध्ये मार्गी झालेला आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. विवाहास विलंब होत असलेल्या जातकांचे विवाह जुळतील. जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये लाभेल. षष्ठेश शनी सप्तम स्थानात असल्याने नोकर वर्गाकडून कामे करून घ्यावी लागणार आहेत. विरोधकांपासून उपद्रव होण्याची शक्यता आहे. कोर्टाची तसेच कर्जाची कामे सध्या करू नका. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये आता हळूहळू वाढ होत जाईल. अष्टम स्थानातील राहूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अधूनमधून अशा परिस्थिती उद्भवू. कन्या रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. लाभेश चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण नोकरीमध्ये तुमच्यासाठी लाभदायक घटना घडवेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. राशी स्वामी बुध सध्या तृतीय स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. प्रवासाचे प्रमाण वाढेल. कामानिमित्त वरचेवर प्रवास होतील. रेल्वे, पोस्ट, दळणवळण खात्यातील जातकांसाठी हा आठवडा चांगला जाईल. तसेच पत्रकार, संपादक, लेखक जातकांच्या कामामध्ये वाढ होईल. तृतीयेश मंगळ लाभस्थानात आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान तुम्हाला फायदा होईल. मात्र प्रवासामुळे त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणे उत्तम. व्ययश रवी देखील तृतीय स्थानामध्ये आहे. भावंडांच्या तब्येतीबाबत या आठवड्यामध्ये चिंता उत्पन्न होऊ शकतील. भावंडांशी संबंध चांगले राहतील यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागणार आहेत. धनेश भाग्य शुक्र चतुर्थ स्थानात आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. घर किंवा वाहन संबंधित व्यवहारातून फायदा होईल. घरासाठी काही नवीन खरेदी होऊ शकते. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. घरी शुभ कार्याचे आयोजन होण्याचे योग आहेत. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. चतुर्थे सप्तमेश गुरु भाग्यस्थानात आहे. जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग येतील. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. सप्तम स्थानातील राहू संभ्रमात टाकण्याचे काम करेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. धार्मिक कार्याशी संबंधित व्यापारामध्ये जास्त फायदा होईल. वडिलांशी संबंध चांगले राहतील. पंचमे षष्ठे शनी षष्ठ स्थानामध्ये मार्गी झालेला आहे. संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. मुलांना शिक्षणामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कलाकारांना आठवडा साधारण चांगला जाईल. नवीन कामासाठी वाट पाहावी लागणार आहे. षष्ठे शनी षष्ठ स्थानात असल्याने विरोधकांवर मात कराल.
नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. कर्जाविषयक कामे पूर्ण होतील. षष्ठेश शनीच्या मार्गी होण्याने तुमच्या आर्थिकदृष्ट्या अडकलेल्या कामांना वेग मिळेल. देवीची उपासना सुरू ठेवा. तुळ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. दशमेश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण नोकरीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने चांगले आहे. भाग्योदयाचे योग येतील. भाग्यश्वयश बुध धनस्थानातून भ्रमण करत आहे. धार्मिक कार्याशी संबंधित जातकांसाठी हा आठवडा चांगला आहे. उत्तम धनलाभ या आठवड्यामध्ये होतील. वडिलांकडून धनलाभाचे योग या आठवड्यात येऊ शकतात. बुध व्ययश असल्याने खर्चाचे प्रमाण देखील जास्त राहील. परदेशी स्थायिक जातकांसाठी आठवडा चांगला जाईल. दशम स्थानातील मंगळ नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल ठेवेल असे नाही. कामाचा आणि वरिष्ठांचा दबाव येऊ शकतो. लाभेश रवी धनस्थानामध्ये आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यात चांगली राहील. इच्छापूर्तीचे योग या आठवड्यात येतील. मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील. सरकारी कामामध्ये यश मिळेल. राशीस्वामी शुक्र सध्या तृतीय स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे छोट्या प्रवासाचे योग जास्त येतील. तुमच्या महत्वाच्या कामांना वेग येईल. महत्वाचे करार या आठवड्यामध्ये करण्यास काही हरकत नाही. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. तृतीयेश गुरु मात्र अष्टम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे प्रवासादरम्यान त्रास होऊ शकतो. तब्येतीबाबत थोडा त्रास या आठवड्यात जाणवू शकतो. लिखाणाची आवड असणाऱ्या जातकांकडून उत्तम लिखाण होईल. संपादक, पत्रकार आणि लेखक जातकांसाठी आठवडा चांगला जाईल. चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानामध्ये मार्गी झालेला आहे. संतती सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. संततीबाबत विचार करत असणाऱ्या जातकांसाठी सध्या चांगले योग तयार झालेले आहेत. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. घरासंबंधित अडकलेली कामे मार्गी लागतील. मातृसौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. मार्गी झालेला शनी कामाच्या नवीन संधी उपलब्ध करून देईल. तुम्ही केलेल्या कामाची दखल घेतली जाईल. धनेश सप्तमेश मंगळ दशम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यात साधारण लाभेल. जोडीदार आपल्या कामामध्ये व्यस्त राहील. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ होईल. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. भाग्येश चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण वडिलांच्या तब्येतीबाबत चिंता उत्पन्न करू शकते. भाग्येश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण भाग्यामध्ये वाढ करेल. भाग्येश चंद्र आठवड्याच्या मध्यामध्ये राशीस्वामी मंगळाबरोबर येत असल्याने तुमच्यासाठी काही चांगली घटना घडू शकते. उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती तुम्हाला या आठवड्यात करता येईल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. कोर्टाच्या कामामध्ये फारसे यश मिळणार नाही. कर्जाविषयक कामे सध्या हाती घेऊ नका. राशीस्वामी मंगळ जरी भाग्यस्थानात असला तरी तो त्याच्या नीच राशीत असल्यामुळे भलेबुरे अनुभव तुम्हाला या आठवड्यात येतील. जेवढ्या उत्साहामध्ये कामाला सुरुवात कराल तोच उत्साह काम संपेपर्यंत राहील याची शाश्वती नाही. तरी काम पूर्ण करण्याकडे कल राहू दे, कारण भाग्येश तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. लाभेश अष्टमेश बुध लग्नस्थानामध्ये आहे. त्याचबरोबर दशमेश रवी देखील लग्नस्थानात आहे. एकूण ग्रहमान बघता तुमची अवस्था तळ्यात मळ्यात असेल. त्यात तब्येतीची साथ फारशी मिळणार नाही. इच्छापूर्ती होतील, पण कामामध्ये देखील वाढ होईल. नोकरीत बढतीचे योग येतील, तर तुमची मनस्थिती चांगली नसेल. या आठवड्यामध्ये मित्रपरिवाराबरोबर भेटीचे योग येऊ शकतील. धनेश पंचमेश गुरु सप्तम स्थानामध्ये वक्री आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील. वैवाहिक सौख्य आणि कौटुंबिक सौख्य चांगले मिळेल. संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. पंचमेश गुरु सप्तमात असल्याने प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग तयार झालेले आहेत. कलाकारांसाठी आठवडा चांगला जाईल. व्यावसायिक दृष्ट्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. तृतीय चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानामध्ये मार्गी झालेला आहे. प्रवास कमी होतील. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. अंगामध्ये आळस चढण्याची शक्यता आहे. मातृसौख्य चांगले लाभेल. घरासंबंधित अडकलेली कामे पूर्ण होतील.
तरी पण विलंब होऊ शकतो. सप्तमेश शुक्र धनस्थानात असल्याने जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जोडीदाराकडून आर्थिक लाभ होऊ शकतील. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून नवम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. अष्टमेश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण वैवाहिक सौख्य साधारण देईल. सासरच्या लोकांकडनं सहकार्य मिळेल. सप्तमेश दशमेश बुध व्ययस्थानात आहे. त्यामुळे जोडीदाराला लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतात. जोडीदाराशी या आठवड्यामध्ये जुळून घ्यावे लागणार आहे. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. नोकरीतील वातावरण या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यापारामध्ये जास्त फायदा होईल. दशम स्थानातील केतूमुळे नोकरीमध्ये फारसा उत्साह तुम्हाला वाटणार नाही. कामानिमित्त परदेश गमनाचे योग देखील येऊ शकतात. षष्ठेश लाभेश शुक्र लग्नस्थानामध्ये म्हणजे तुमच्या राशीमध्ये आहे. त्यामुळे इच्छापूर्तीचे योग येतील. सध्या राशी स्वामी गुरु षष्ठ स्थानात आहे, तर षष्ठेश शुक्र लग्नस्थानामध्ये आहे. या अनन्य योगामुळे तुमच्यातील कलागुणांना वाव मिळणार आहे. लग्नस्थानातील शुक्र एखादी आवडती कला आत्मसात करण्यासाठी मदत करेल. नोकर वर्गाकडून सहकार्य मिळेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. कर्जाची कामे मार्गी लागतील. मामाशी संबंध चांगले राहतील. विरोधक तुमच्यापासून लांब राहणे पसंत करतील. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. मात्र चतुर्थ स्थानातील राहू उपद्रव देऊ शकतो. त्यामुळे घरच्यांशी संबंध चांगले राहतील यासाठी तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. व्ययश पंचमेश मंगळ अष्टम स्थानात आहे. मुलांच्या आरोग्याबाबत काळजी या आठवड्यामध्ये राहील. तसेच तुमच्या स्वतःच्या तब्येतीबाबत देखील चिंता या आठवड्यामध्ये राहील. कलाकारांसाठी हा आठवडा साधारण जाईल. कामामध्ये जास्त वाढ या आठवड्यात होणार नाही. अष्टम स्थानामध्ये कर्क राशीतील मंगळ असल्यामुळे वाहने जपून चालवावी. सावधगिरी बाळगावी. भाग्येश रवी सध्या व्ययस्थानातून भ्रमण करत आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या जातकांसाठी चांगले योग तयार झालेले आहेत. आध्यात्मिक प्रगतीसाठी सध्याचा काळ चांगला आहे. त्यामुळे ध्यानधारणा केल्यास तसेच धार्मिक कार्यामध्ये सहभागी झाल्यास मनस्वास्थ्य चांगले राहील. सूर्याची उपासना सुरू ठेवा. मकर रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. सप्तमेश चंद्राचे षष्ठ स्थानातील भ्रमण जोडीदाराबरोबर मतभेदाचे प्रसंग देऊ शकतो. वैवाहिक सौख्य या आठवड्यात साधारण लाभेल. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल. व्यापारात पाहिजे तसा नफा होणार नाही. षष्ठेश भाग्येश बुध लाभस्थानामध्ये आहे. नोकर वर्गाकडून या आठवड्यामध्ये उत्तम सहकार्य लाभेल. कोर्टाची तसेच कर्जाविषयक कामे पूर्ण होतील. मामाकडून काही लाभ या आठवड्यात होऊ शकतात. वडिलांकडूनही काही लाभदायक गोष्टी तुमच्यासाठी घडतील. उच्च शिक्षण घेत असलेल्या जातकांसाठी आठवडा चांगला आहे. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याचे योग येतील. मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील. लाभेश चतुर्थेश मंगळ सप्तम स्थानात आहे. सध्या घरातील सगळ्यांबरोबर तुमचे वागणे तुझे माझे जमेना आणि तुमच्या वाचून कर्मेना असे असेल. इच्छापूर्ती झाली तरी त्यामध्ये जास्त वेळ मन रमणार नाही. घरातील वातावरण नरम गरम राहील. राशी स्वामी शनी धनस्थानामध्ये मार्गी झालेला असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचे अडकलेले पैसे येण्यास सुरुवात होईल. पंचम स्थानातील तृतीयेश व्ययेश गुरु मुलांना लांबच्या प्रवासाचे योग देऊ शकतो. संततीच्या करिअरच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेता येतील. कलाकारांना आठवडा साधारण जाईल. या आठवड्यामध्ये तुम्हाला लांबचे प्रवास घडू शकतील. अष्टमेश रवी लाभस्थानात आहे. अचानक धनलाभाचे योग येतील. सरकारी योजनांमध्ये केलेली गुंतवणूक तसेच पोस्ट विमा खात्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पंचमेश दशमेश शुक्र व्ययस्थानात असल्याने कामानिमित्त परदेश प्रवास होऊ शकतो. कामामध्ये वाढ होईल. नोकरीतील वातावरण तुमच्या दृष्टीने अनुकूल असेल. भाग्यस्थानातील केतू आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगला आहे. त्या दृष्टीने केलेल्या गोष्टींमुळे फायदा होईल. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. कुंभ रास,
आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. षष्ठेश चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण मुलांकडून जास्त अभ्यास करून घेईल. संतती सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. नोकर वर्गाकडून कामे करून घ्यावे लागणार आहे. कोर्टाची कामे आठवड्याच्या मध्यात करावी ते उत्तम राहील. षष्ठ स्थानातील मंगळ उष्णतेचे विकार देऊ शकतो. जळजळ तसेच पित्ताचा त्रास होऊ शकतो. राशीस्वामी शनी बरोबर मंगळ षडाष्टक योग तयार करत असल्याने मनस्थिती थोडी खराब राहील. चिडचिड होण्याची शक्यता आहे. उत्साहामध्ये कमी जाणवेल. पंचमेश अष्टमेश बुध दशम स्थानात असल्याने संततीच्या करिअरच्या दृष्टीने चांगल्या घटना घडतील. संतती सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. कामामध्ये वाढ होईल. नोकरीतील वातावरण या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही. कामाचा ताण या आठवड्यात जास्त जाणवेल. सरकारी कामासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यात तुम्हाला संधी मिळू शकतात. कारण सप्तमेश रवी सध्या दशम स्थानात आहे. जोडीदार कामात व्यस्त राहणार आहे. त्यामुळे वैवाहिक सौख्य साधारण लाभेल. जोडीदाराची मर्जी या आठवड्यात सांभाळावी लागणार आहे. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. धनेश लाभेश गुरु चतुर्थ स्थानात असल्याने आर्थिक बाजू चांगली राहील. मात्र सौख्य चांगले लाभेल. घर किंवा वाहनापासून चांगले लाभ होतील. कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल. मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील. राशीस्वामी शनी सध्या मार्गी झाल्याने साडेसातीचा त्रास जाणवू शकतो. तब्येतीबाबत जागरूक राहावे. स्वतःवरील खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. परदेशी स्थायिक जातकांना चांगले लाभ होतील. मनाप्रमाणे घटना घडतील. राशीस्वामी शनी लग्नस्थानात असल्याने तुमच्या कामामध्ये विनाकारण अडथळे निर्माण होऊ शकतात. कामात उशीर होणे, खर्चात वाढ, लगेच नैराश्य येणे यासारख्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. साडेसाती सुरू असल्याने हनुमान चालिसेचा पाठ अथवा शनी मंत्राचा जप आपल्या देवीच्या उपासनेसोबत सुरू केल्यास उत्तम राहील. मीन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. पंचमेश चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण मुलांच्या शालेय शिक्षणाच्या दृष्टीने चांगले राहील. अभ्यासामध्ये मन लागेल. कलाकारांना आठवड्याचा उत्तरार्ध जास्त चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल. चतुर्थ सप्तमेश बुध सध्या भाग्यस्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. जोडीदाराबरोबर धार्मिक यात्रा करण्याचे योग येऊ शकतात. जोडीदारामुळे भाग्योदय होतील. मातृसौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. घरामध्ये काही शुभकार्याचे आयोजन करता येईल. षष्ठेश रवी भाग्यस्थानात असल्याने नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. कोर्टाची कामे पूर्ण होतील. कर्जाच्या कामांना वेग येईल. मामाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. भाग्येश धनेश मंगळ पंचम स्थानात असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. मुलांसाठी काही चांगल्या गोष्टी घडतील. त्यांना आवडत असलेल्या कलेमध्ये त्यांना प्रवेश घेता येईल. धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना चांगले धनलाभाचे योग येतील. वडिलांशी संबंध सुधारतील. राशीस्वामी गुरु तृतीय स्थानात असल्याने कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. तरी या आठवड्यामध्ये प्रवास कमी होतील. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. भावंडांच्या भेटीचे योग येतील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. रेल्वे, पोस्ट, दळणवळण खात्यातील जातकांसाठी आठवडा चांगला जाईल. तसेच लेखक, संपादक, पत्रकार जातकांच्या कामामध्ये वाढ होईल. दशम स्थानातील शुक्र कामाचा ताण वाढवू शकतो. लाभेश व्ययेश शनी व्ययस्थानामध्ये मार्गी झालेला आहे. आपल्या तब्येतीची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्यास उत्तम. नियमित व्यायाम आणि ध्यान साधनेने फायदा होईल. व्ययेश शनी व्ययस्थानात असल्याने परदेश गमनाचे योग येऊ शकतात. साडेसातीची झळ पुन्हा जाणवू शकते. त्यामुळे हनुमान चालिसाचे पठण केल्यास उत्तम. गजाननाची उपासना सुरू ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.